बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द या गावातील जो नीरा नदीवरील बंधारा आहे, या बंधाऱ्याच्या जे गेट आहे, या गेटवरती मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत पाहावयास मिळत आहेत. एकंदरीतच 15 ते 20 टन मासे असावेत असे नागरिक सांगताना दिसत आहेत. एकंदरीतच आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात जो माशांचा खच आहे तो पाण्याच्या वरती आलेला पाहावयास मिळत आहे. हजारो नव्हे तर लाखो मासे हे मृत अवस्थेत पडलेले आहेत. आपल्यासोबत कोऱ्हाळे खुर्द या गावातील काही नागरिक आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. या बंधाऱ्यावरती मोठ्या प्रमाणात जो माशांचा खच निर्माण झालेला आहे, मृत अवस्थेत आहेत. काय ही परिस्थिती उद्भवलेली आहे, काय सांगा? हे सोमेश्वर कारखान्याचे मळी कारखाना बंद झाला की हे दरवर्षी धुत्यात आणि ह्या पाण्यात ती हलगर्जीपणा करतात आणि सोडून देतात. त्यात पाणी मिक्स नाही केल्यामुळं दरवर्षीची माशाचं नुकसान होतंय. गावात गुरं बिरं अशी पाण्यामुळं मरते ती, गाबणी गुरं गाबाडत्यात ह्या मळीच्या पाण्यामुळं. आणि ही अल्कोहोल मिक्स कारखाना धुतल्यामुळे त्यात ॲसिड असतं, हे असतं. ह्याच्यामुळं तुम्ही ते म्हणताय 18 ते 20 टन मासा, माझ्या तर हिशोबाने एका एकाने 5-5, 10-10 टन मासा इकाय नेलाय. म्हणजे कंपनीला त्यो जे जेवण मासा आहे ते धरून बोलल्या बोलल्या 20-10 टन मासा कंपनीला इकत गेलाय 15-20 रुपये टनानी. आणि असा लाखो टन मासा आहे. तुम्ही म्हणताय 10 ना 18 नाही कुठं, इथं 4 किलोमीटर जरी बघितलं तर समजा मासाच आहे नदीच्या कडेनी. आणि ही आम्हाला जवळजवळ 15 ते महिना 1.5 महिना तर झोप येत नाही, इतकं घाणाय सुरुवात होईल. किती वर्ष अशी ही 7-8-10 वर्ष असंच चालू आहे आणि हे कायमच चालू आहे. आम्ही एकच दखल, आम्ही दरवर्षी वरडून मी जनरल मिटिंगला भांडायचो. हो, चेअरमनला बोललोय. पहिलं चेअरमन होतं म्हणजे काय, मंडळ चेअरमन सर संचालकाला बोललोय. आपल्याला जनरल मिटिंगला ह्याच्या विषय आपण ते कसली मिशनरी टाकणार आहे, आपण पाणी आटवणार आहे, हे दरवर्षी म्हणतात. पण कारखाना धुतला की हे पाणी 8 वर्षात नाही नाही झालेलं नाही, दरवर्षी येते. आणि काय या चेअरमन, पहिलं चेअरमन म्हणजे हे चेअरमन नाही, पहिल्या चेअरमन पासून सुरुवात हीच या. जशा डिस्लरी झाल्यात तशी ही मळीचं पाण्याची बॉम्ब आहे. आणि मासा मरतोय. मासा नुसता मासा मारण्याने बी नाही तर किती ते कुटुंब म्हणजे धंद्याला उद्ध्वस्त होत्यात. आणि आमच्या गावातील आता माझी स्वतःची नदी ड्रीप आहे. ड्रीप जर घातली व्यवसायापासून मुक्त होतात म्हणजे किती लोक व्यवसाय करतात? ह्याच्या 70-80 लोक आहे भोई समाजाची. त्यांची जवळ 10-15 कुटुंब आहे ती. आणि कोळ्याची ती काही प्रत्येक इतर समाजाची बी पोरं, ज्याला धंदा नाही, तो शिकला नाही, तो जाळी बिळी घेतोय. आणि ह्या नदीवर जवळजवळ 200 कुटुंब तरी माशाचा धंदा करते. आणि हे 200 कुटुंब म्हणजे काय नुसतं भुईच नाही, अजून दुसरे बी समाजाची माणसं धंदा करतात. खोळपासून ती कोरळे बंधाऱ्यापर्यंत ती जिंतीपर्यंत समध्या नदीत मासे धरणारीच आहेत आमच्या गावात. दररोज पिकाभर मासं खापत्यात गावात. असा एवढा धंदा ह्यांचा कंप्लेट 7-8 महिना पाऊस येण्यापर्यंत बंदच पडतो. आता मी दरवर्षी आमचीच भाऊजाई कारखान्याला मग डायरेक्टर आहे, आम्हाला बी बोलता येत नाही. पण परवा दिवशी ही समधी भोई समाज माझ्या घरा शेजारीच आहेत. ही समधी येऊन माझ्यापाशी बसल्या महिला देखील म्हणल्या तुम्ही ही दिली बाईट दिलीच पाहिजे, आम्ही फोन करतो तुम्हाला. पण तुम्ही गेलता का तुम्ही 2 दिवस? कारखान्यात आम्ही गेलेलोच नाही, कारण दरवर्षी जाऊन दरवर्षी जनरल मिटिंगला मांडतो ना मी. काय इशारा दिला? काही विषय नाही, करतो म्हणतात फक्त. नाही आता पुढे काय तुमची? म्हणून आम्ही डायरेक्ट आपलं मी कारखान्याला जाण्याऐवजी मी सारखा म्हणजे मोहरवा कोण गोंधळ घालतो तर हेच माणूस गोंधळ घालतो म्हणून तिकडे विषयच घेतला नाही. ही अशी परिस्थिती उद्भवणं काय तुम्ही नागरिकांनी काय निर्णय घेतला? नागरिकांनी निर्णय मग हे काय म्हणलं, मीडियावाली पत्रकार बोलवायची आणि एकदा विषय हे तुमच्याकडून वाढवायचा म्हणजे तरी दक्कल घेत्यान, नाही तर हितनं मोहरच असंच चालणार. ह्याच्यावर कोणी काही दक्कल घेत नाहीत. मोठे शेतकरी काय करतात, शेतीला पाणी मिळलं बाद झालं, त्यांना गोरगरिबाचं काही हे नाही. आता हे माझ्याकडे आली, मी बी लक्ष नसतं दिलं, पण माझ्याकडे स्वतः घरी आल्यामुळं मला त्यांच्यावर यावंच लागलं. नक्कीच 200-300 जे कुटुंब आहेत हे व्यवसायापासून मुक्त झालेले आहेत आणि कमीत कमी लाखो मासे आहेत हे मृत अवस्थेत पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत काही जे भोई समाजातील लोक आहेत हे व्यवसाय करतात माशांचा. आम्हाला ह्याच्याशिवाय धंदाच नाही, आम्हाला दुसरं काही येतच नाही. आमच्या गड्यांना मासं ना आमचं सगळं ह्याच्यावरच कुटुंब चालतं. आम्हाला 4 किलो जर घालू तर रोजचं ताजं पैसे असतात आमचं. पण आम्हाला हे नाही तर आम्ही खायचं काय? 6 महिने झालं, 6 महिन्याने पाणी यायचं आम्हाला, 6 महिने बसून आम्ही काय करणार? दुसरा धंदाच नाही ना आम्हाला काय, ह्याच्याशिवाय आमचं चालतच नाही.
आम्हाला हेच धंदा आहे, दुसरं काही सुद्धा आमच्या गड्यांना रानातल्या शेतीतलं ह्याच्यातलं काही येत नाही. मग आम्ही पूर्ण करणार कुटुंब काय? अवलंबून आहे. हा, सगळे म्हणजे एका कुटुंबात 10-10, 20-20 माणसं इथं काय करणार? काय करणार ती लोक? बसत्यान का नदीला येऊन बांधाऱ्यावर? हा, मोकळीच बसत्यान का पाय सोडून पाणी असलं बघून? काय कारखान्याला तुम्ही काय हा? कारखान्याने याची दक्षता घ्यावं ना, काहीतरी करावं ना गरिबांसाठी. 10 वर्षापासून 10 वर्षापासून मग सांगायचा प्रयत्न केला, पण कुणी सुद्धा इकडे गावातलं फिरकत नाही ह्या माणसाशिवाय. ह्यांच्याशिवाय कोणी येत नाही. सरपंच आता नवीन झालेला सुद्धा डोकवाय आला नाही, कसलाच आला नाही. त्यांनी यायला पाहिजे का नाही इथं, बघायला पाहिजे का नाही? संचालक मंडळ जे चेअरमन आहे त्यांच्याशी काय नाही सांगून तर त्यांना फरक पडतो का काय? गावातली बाकीची हालांत एकटा माणूस काय करणार? एकट्याच माणसाने पळून कुणी ऐकतं का? त्याला 4 माणसं चौकडली पाहिजे ना, प्रत्येक गाडीचे 4-4. म्हणजे दखल घेतली जात नाही. दखल घेतली जाईल. मग तिथं कोणीच जायचं नाही, एकट्या माणसाने पळायचं म्हणल्यावर बाकीचं कोण दखल घ्यायचं या? आणि आमचे तर कोण घ्यायचंय गरिबांची? काय केलं तर शासनानेच काय केलं तर ही होईल, नाही तर आमचं काय व्हायचं या? नक्कीच जे व्यवसायावरती गदा आल्यामुळे नक्कीच महिला आहेत यांच्यामध्ये आक्रोश पाहायला मिळतोय. काय सांगशील, अनेक दिवसांपासून ही परिस्थिती उद्भवलेली आहे. खरं तर लाखो मासे मृत अवस्थेत दिसतील. काय ह्या संदर्भात पाठपुरावा केलाय का? काय पुढची दिशा राहणार आहे तुमची? कारण ही परिस्थिती 10 वर्षापासून उभी होती. ही वारंवार दरवर्षी ही परिस्थिती असते. म्हणजे दरवर्षी पाणी येतं, मळीचं पाणी येतं, दरवर्षी सोडतात नाही का. दरवर्षी पाणी सोडल्यामुळे दरवर्षी मासे मारतात. म्हणजे आमच्या लोकांना ह्याच्याशिवाय पर्याय नाही. जर मासे गावलं तर आमचं घर चालतं. आम्हाला काही किंवा शेती नाही किंवा कुठलं उत्पादन नाही किंवा काहीच नाही. आणि ह्या प्रकरणात कोणच दखल घेत नाही. फक्त माजी सरपंच आहेत, आम्ही दरवर्षी त्यांच्याकडे जातो. गेले 10 तुम्ही वर्ष प्रदूषण विभाग असेल किंवा कारखान्याची काय ह्याच्या आधी चर्चा केली का? काय त्यांनी तुम्हाला काय सांगितले का? आम्ही फक्त माझी सरपंचांना सांगायचो आम्ही, आणि तिथनं पुढे ते सरपंच त्यांच्यावर बोलायचे, पण ते फक्त आश्वासन द्यायचे की बाबा आपण करू काहीतरी, ह्याला मार्ग काढू. पण ह्याच्यावर काही मार्ग निघलेला नाही. वारंवार असंच चाललंय. दरवर्षी असंच होते. दरवर्षी मासे मारतात. आमचं पोट हे माशावरतीच आहे. आणि विशेष म्हणजे काय होते, जर हे पाणी खराब झालं, मासे मेलं, तर आम्हाला 6 महिने कुठला धंदा नाही. किंवा आमच्यातली सगळी नाही का, आमची फॅमिली किंवा इतर लोक, समाजाचे इतर लोक, हे सर्वजण ह्याच्यावरच आहेत ना धंदा. त्यामुळे सर्व जागेवर स्टॉप होतोय. बाकीचा काहीच विषय नाही होत. नक्कीच जे व्यवसाय आहेत हे मोठ्या प्रमाणावरती ठप्प होत आहेत. येणाऱ्या 6 महिन्याच्या काळात आम्हाला हे मासे मृत अवस्थेत असल्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा व्यवसाय देखील नसणार आहे. साहजिकच त्यामुळे मोठी चिंता जे व्यवसाय करणारे भोई समाजातील किंवा अनेक कोळी समाज असेल, अनेक मासे व्यावसायिक जे व्यवसाय करतायत हे चिंता व्यक्त करताना दिसत आहेत. काही महिला आहेत आपल्यासोबत. काय सांगाल, खऱ्या अर्थाने अनेक मासे मृत अवस्थेत पडलेले आहेत. कितपत परिणाम झालेला आहे व्यवसायावरती असेल किंवा काय सांगशील? 6 महिने आता तर काहीच नाही. म्हणजे 6 महिने आता बंदच धंदा. आता जवळ ती सोमेश्वर कारखाना काही ह्याच्यावर दखल नाही ना घेणार, त्यावर आमच्या भुई समाजाच्या असंच होणार. आणि हे काय मासे काही थोडं मेले नाहीत, बरंच मेलेले आहेत मासे. त्यामुळे ह्यावर काहीतरी दखल घेतली पाहिजे, ही अशी आमची इच्छा आहे. आम्ही कवर कुणा माणसांच्या मागं पळायचं, पण त्यांनी पण काहीतरी निर्णय घेतला पाहिजे ना. पुढच्या माणसाने त्याचं काहीतरी केलं पाहिजे. आम्ही असं वारंवार सांगत आलोय 7-8 वर्ष झालं तरी, पण त्यांनी अजून काही निर्णय घेतलेला नाही. काय सांगशील? खरं तर तू आता ज्या मृत अवस्थेत मासे होते ते तू आता आतमध्येच होता. काय सांगशील? खरं तर ही भयावह परिस्थिती, अनेक मासे हे झालेले आहेत. व्यवसायाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. काय मागणी आहे तुमची थोडक्यात? काय नाही, फक्त पाणी सोडू नये, असे दूषित पाणी सोडल्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो. कारण आमचं पोट पाणी ह्याच्यावरच चालतं. कारण हे मासे आमचं काय 2-4 रुपये जरी आम्हाला दररोज घावले तरी आम्हाला दखल घेणं कसं? हा काय नाही. किती वेळा सांगायचं, ह्या कानाने ऐकतात, ह्या कानाने सोडून देतात. खूप प्रयत्न केला, सगळ्यांकडे हे केलं, पण काय तेवढ्या पुरता ऐकतात आणि तो विषय परत सोडून देतात. नक्कीच जे सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आहे यातील मळीमधील जे केमिकल युक्त पदार्थ असतील हे नीरा नदीमध्ये येतात. नीरा नदीमधून हेच पाणी वाहत येत असते आणि नीरा नदी ही मोठी नदी आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात मासे असतात. या नदीमध्ये हे ज्या वेळेस रासायनिक द्रव्य मिसळलं जातं त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे मासे आहेत ते गेल्या 8 वर्षापासून
मोठ्या प्रमाणात मासे हे मृत अवस्थेत सापडतात आणि जे अनेक व्यवसाय करतात माशाचा, या माशांचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना देखील 6 महिने पुढे व्यवसाय नसतो. अगदी यांना बेरोजगार होण्याची वेळ निर्माण होते. साहजिकच जे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचं जे संचालक मंडळ आहे, चेअरमन आहेत, यांनी आमची अजून देखील कसल्याही स्वरूपाची दखल घेतली नाही. आम्ही वेळोवेळी प्रयत्न केला, मात्र कोणतीही दखल घेतली नाही. प्रदूषण मंडळ जे आहे या संदर्भात जे काम करतात त्यांनी देखील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला लवकरात लवकर या संदर्भातील ताकीद द्यावी आणि जे मोठ्या प्रमाणात मासे असतील किंवा याच पाण्यामुळे अनेक ज्या गायी आहेत किंवा अनेक जे प्राणी आहेत हे पाणी पिल्यानंतर त्यांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास होतो किंवा मृतावस्थेत जात असतात. त्यामुळे साहजिकच यावरती लवकरात लवकर सोमेश्वर सहकारी साखर कारखाना असेल किंवा प्रदूषण मंडळ असेल यांनी दखल घ्यावी आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा अशी मागणी येथील जे व्यावसायिक आहेत, नागरिक आहेत, शेतकरी आहेत हे करताना दिसत आहेत. दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.